नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो मठ आहे तो बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे. तर चला तर मग लिहूया. मनीषाची पण तयारी झालेली आहे, चला. तर मंडळी, ट्रेन मिस झाली आमची. आता 1:44ची ट्रेन होती बदलापूरवरून खोपोली. तर चांगलं आम्हाला पळसदरीला उतरायला भेटलं असतं. तर आता डायरेक्ट 2:44ची ट्रेन आहे बदलापूरवरून. ती पण कर्जत आहे. कर्जतवरून परत खोपोली पकडावं लागेल. तर टाईम जास्त होणार आम्हाला जायला. आता बघू, वाट बघू आता ट्रेनची. 1 तास थांबायचं. आता थांबू आता. आणि पाऊससुद्धा चालू झाला आहे, तुम्हाला दाखवतो. बरं आला, पावसाच्या आधी आम्ही स्टेशनला आलो, नाही तर भिजावं लागलं असतं. कुठे चालली? कुठे चालली? स्वामी समर्थांच्या मठात. कुठे? खोपोलीला आहे का? पळसदरीला? पळसदरी. बोल. तर फायनली ट्रेन आली. आता 1 तास वाट बघून खूप वैताग आलता. प्लॅटफॉर्मवर बसायला सुद्धा जागा नव्हती. बदलापूरवरून 5वे स्टेशन कर्जत आहे, म्हणून उभाच राहिलो. आत काही गेलो नाही. मित्रांनो, पळसदरीपर्यंत 6 स्टेशन आहेत. बदलापूर सोडलं की वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी, कर्जत आणि पळसदरी. कर्जतनंतर पळसदरीचे. बदलापूर शहरी भाग जर तुम्ही सोडला तर तुम्हाला खूप सुंदर असा निसर्ग अनुभवायला भेटेल. खूप सुंदर असा निसर्ग तुम्हाला बघायला भेटेल. कारण की बदलापूरच्या पुढे हे सगळे गावात लागतात छोटे छोटे. शहरी भाग खूप कमी आहे. म्हणजे जर नेरळ आणि कर्जतला जे थोडाच आहे शहरी भाग, त्यामुळे तुम्हाला खूप सुंदर असा निसर्ग बघायला भेटेल. मग भले तुम्ही ट्रेनने जरी आलात तरी निसर्ग तुम्हाला खूप सुंदर बघायला भेटतो. आणि कारने जरी आलात तुम्ही वाया रूट, तर तरीसुद्धा खूप सुंदर असा निसर्ग तुम्हाला बघायला भेटतो. मित्रांनो, कर्जतला उतरलेलो आहे आणि 3:39ची खोपोली ट्रेन लागलेली आहे. ती खोपोलीहून कर्जतला येते आणि कर्जतवरून खोपोलीला जाते. एकच स्टेशन आहे पळसदरी. पळसदरीला उतरून थोडं वॉकिंग डिस्टन्स आहे, 15-20 मिनटाचा मठापर्यंत. पळसदरी स्टेशनला आता उतरलो आहे
तर इथून 15-20 मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे मंदिरापर्यंत, मठापर्यंत. मित्रांनो, निसर्ग किती भारी आहे, सगळीकडं ग्रीनरी आहे. इथं आल्यावर छान वाटेल तुम्हाला पण. तुला कसं वाटतंय? मस्त. कसं वाटतंय हे वातावरण? छान. मस्त आहे ना, भारी आहे. इथे वातावरण खूप भारी आहे. अशी पायवाट आहे मठापर्यंत, गावागावातून रोड आहे. अशीच पायवाट पकडून मठापर्यंत पोहोचता येतं. जमली का? डांबरी रोड आहे. श्री स्वामी समर्थ महाराज मठाकडे जाण्याचा मार्ग.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला हे मंदिर आहे ते समोर. चल आतमध्ये आहे ना, थांब ना जरा. मित्रांच्या स्वामीच्या मठामध्ये आलो आहे. हा प्रवेशद्वार आहे, इथून एंट्री आहे. चपलांसाठी बाहेर इथे स्टँड आहे. स्टँडला चपला काढून आतमध्ये प्रवेश आहे. कसं वाटतं जायचं आत? चला. तर मंडळी, स्वामींचं दर्शन झालेलं आहे. खूप छान पद्धतीने गर्दीसुद्धा नव्हती आज. तर दर्शन खूप जवळून आणि खूप छान पद्धतीने झालेलं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. धन्यवाद.